लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी ठाम भूमिका घेतल्याबद्दल आमदारांचा सत्कार। महाराष्ट्र राज्य कामगार सेनेतर्फे आमदार देवयानी फरांदे व आमदार राहुल ढिकले यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न। अखिल भारतीय ब्राह्मण सेवा संघ कार्यालय नाशिक येथे महाराष्ट्र राज्य कामगार सेनेतर्फे आमदार देवयानी फरांदे व आमदार राहुल ढिकले यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला। सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी ठाम भूमिका घेतल्याबद्दल आणि नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहत मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला। नाशिक महानगरपालिकेमध्ये नवीन ठेकेदार बदलल्यामुळे सुमारे 200 कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आयडी बंद करण्यात आले होते आणि त्यांना कामावरून कमी करण्यात आले होते। याबाबत आमदार देवयानी फरांदे व आमदार राहुल ढिकले यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांशी ठामपणे चर्चा करत या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचे तसेच त्यांचा संपूर्ण पगार त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत। त्याचबरोबर भविष्यात नाशिक महानगरपालिकेत जेव्हा नवीन ठेकेदार नेमले जातील तेव्हा या कर्मचाऱ्यांनाच प्राधान्याने कामावर ठेवण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। या सत्कार सोहळ्यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक तसेच महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचे सर्व 200 कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचे प्रमुख पदाधिकारी धीरेंद्र अहिरे, महेंद्र सानप, विशाल आढाव, विशाल साळवे, मिझान पठाण, प्रवीण गोरे, लतेश सोनवणे, आसिफ कादरी आदी उपस्थित होते। आम्ही आज मेळावा म्हणून घेतला, शेत द्यायचं बंद करा। येणार का? या तुमच्या आईची शपथ घेणार का? येणार का? तुम्हाला सांगते, राजकारणात राहुल लहान माझ्यापेक्षा एकदम वेगळं व्यक्तिमत्व होतं। मी तुम्हाला सांगते 97 साली निवडून आले आणि बाबा जेव्हा महापौरची निवडणूक होती म्हणून ते इलेक्शन केलेले चालू होते। माझ्यावरती 2-3 नगरसेविका ज्यांना महापालिका येत होतं त्यांची जबाबदारी होती आणि त्यांना आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिवाजी फरांदे सर, शिवाजी काकोडे, चौधरी, संभाजीराव मोरुसकर, इतर सर्व सन्माननीय मंचावर बसलेले सर्व सन्माननीय उपस्थित, वेळ बराच झाला आहे। खरं तर हा महापालिकेतला सर्वात अवघड असा प्रश्न होता, कारण कोणी लोकप्रतिनिधी हा प्रश्न काढला की कॉन्ट्रॅक्टर असतील आणि इतर लोक असतील ते येऊन त्यांना भेटायचे आणि सांगायचे की एवढ्या लोकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे, काय करायचं, आम्ही प्रशासनाला सांभाळायचं का कामगारांना सांभाळायचं, काम करून घ्यायचं। आणि महापालिकेच्या सर्वात अवघड असा हा प्रश्न होता। आणि मग मांजराच्या गळ्यात घंटी बांधणार कोण, ते फरांदेताईंनी पुढाकार घेतला आणि आपल्या सर्वांची मांडली। आणि आमच्यावरही लोक आरोप करायचे की तिने आमदार एकत्र नसता, पण तुमच्यासाठी मागे आम्ही एकत्रच होतो, पण एकाच प्रश्नावर सगळेजण आक्रमक होणं हे थोडंसं कमी घडतं आणि त्याच्यामुळे आम्ही तुमच्या प्रश्नावर सगळेजण एकदम आक्रमक झालो आणि प्रशासनाला पण त्याची महत्त्व समजून घेणं भाग पडलं। खरं तर आज आपण बघितलं तर सर्वात मोठा प्रश्न हा नोंदणीचा आहे। आणि महापालिकेत जर बघितलं तर आज जे आपले सफाई कामगार असतील, ड्रायव्हर्स असतील, इतर काम करणारे मुलं असतील, तर ते मुलं बघितलं तर सुशिक्षित मुलं, बरेचशी मुलं शिक्षण शिकलेले आणि फक्त कधीतरी आपण परमनंट होऊ
महापालिकेच्या सेवा सामावून घेतलं जाईल या भरोशावर अपेक्षेवर आज हे सगळे काम लक्ष देणं गरजेचं होतं. म्हणजे तर काही लोकप्रतिनिधी असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर पाहतो मी की काम महापालिकेत जरी असलं तरी घरी करून घेतात आणि मुलांना सुद्धा राबवायचं म्हणजे महापालिकेत काही काम केलं तर 8 तास होतं आणि हे 12-13 तास दुसऱ्यांकडे काम करतात. काही काही गावाने शेवटला जातात, गावाला शेवटला जातात, तुम्हाला माहिती नाही. आणि त्याच्यामुळे मी कंट्रोलीत राहतो तरी सगळे कोण काय करतात मला सगळं माहिती आहे. कारण मी यांच्या गोष्ट बसतो हे माझे मित्र लहानपणापासून आमदारच्या मुलगा म्हणून लोकांमध्ये असं सांगितलं नाही. आज तुम्ही बघितलं मी आलो, मला बॉडीगार्ड पण निवड केली पण मी आलो आता त्यांनी एक मोठा हिंदुत्वाचा मुद्दा घेतला त्याच्यामुळे त्यांना ती गरज पडली. कारण साहेबांनी सांगितलं की तुमच्या सुरक्षिततेला धोका आहे आणि त्याच्यामुळे त्या घ्यायला पण तयार नव्हत्या आणि त्याच्यामुळे अशा लोकप्रतिनिधी त्यांच्यासारखं मिळणं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य संवेदनशील विषय असतो तेव्हा मी पर्यंत त्यांकडे जातो आणि त्यांना. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.